सब्सक्राइब कीजिए भीम बुद्धा वाणी चैनल को और साथ ही साथ इस घंटी को भी बजा दीजिए। जयंती गीत आपल्या समोर सादर करतो. 128वी जयंती, त्या अनुषंगाने जयंती गीत आपल्या समोर सादर करतो. लक्षपूर्वक ऐका.
भीमा तुझ्या महुला भीमा तुझ्या महुला जाऊन एकदा वामनदादासाठी जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या. एवढा इमानदार माणूस जर आमचा नेता असता तर आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री राहिला असता. परंतु एवढा वामनदादा सारखा इमानदार ठरला नाही. कारण परिवर्तनाचा वामन भुकेला अरे गात गात आला आणि गात गात गेला. भीमा तुझ्या महुला जागोनी काल आलो तू जन्मल्या ठिकाणी राहून काला. तू जन्मलास जेथे बाबा तू जन्मलास जेथे तेथे हिमान झुकली. तू जन्मलास जेथे तेथे हिमान झुकली आणि ती धूळ मी कंपाळी लावून काढालो. धूळ मी कंपाळी लावून अरे मुसलमान शायर अल्लाह का बंदा बाबा साहब की शान में लिखता है एक अल्लाह का बंदा. अरे जैबी वाले तो लिखते ही रहेंगे लेकिन एक मुसलमान शायर बाबा साहब के शान में लिखता है किसी के कोख से पाप पैदा हुआ है. किसी की कोख से पाप पैदा हुआ है तो किसी की कोख से सांप पैदा हुआ है. किसी की कोख से पाप पैदा हुआ है तो किसी की कोख से सांप पैदा हुआ है. लेकिन हिमायू मेरी ऐसी माँ है आबे जिसके कोख से बाप का बाप पैदा हुआ है. किसी के कोख से बाप का बाप पैदा होता है. परत वामन दादा लिहित आहे गरीबा घरचे गरीब आम्ही. जयंती कोण करतो? गरीब लोक करतात, कष्टाचा पैसा देतात. IAS IPS इंजिनियर डॉक्टर वकील दिसते काही पण काही येते आहे डॉक्टर वकील नाही ना. हे चित्र वामन दादानी पाहिलं म्हणून वामन दादा लिहितात अरे गरीबा घरचे गरीब आम्ही निष्ठावंत ठरू या पोटाला चिमटा देऊ भले उपाशी मरू. प्रसंग माका येवतीही दैन मागे सरू पण भीमरायाची पोरं आम्ही भीम जयंती करू. भीमरायाची पोरं आम्ही भीम जयंती करू. कड्या कड्या एक शब्द आहे का? शब्द लय महत्वाचे आहे. ताल उठला चालन, सूर सुटला चालन, शब्दाकडलं लक्ष हरू देऊ नका. कारण फुलामध्ये जसा सुगंध असतो तसा शब्दामध्ये अर्थ असतो. एक साहित्यिक बोलतोय शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा. आजपर्यंत भाऊ शस्त्रानं जेवढं नुकसान केलं नाही तेवढं या जिभेनं केलं. जगाचा इतिहास आहे. काही शस्त्रानं नुकसान केलं नाही या जगाचं नुकसान कोण केलं? जिभेनं केलं, शब्दानं केलं.
म्हणून तो साहित्यिक बोलतोय, अरे शस्त्रापेक्षा शब्द जपून वापरा, कारण शब्दांनीच भेटतात घर दार माणसं आणि प्रसंगी देश सुद्धा. म्हणून तुम्ही सुद्धा शब्दाकडे लक्ष ठेवा. कदाचित मी खोटं सांगत असेल, कदाचित मी कुणाचा चमचा असेल, कुणाचा दलाल असेल, आणि ती जर विचारधारा सांगत असेल तर तुम्ही त्याचं खंडन करायला पाहिजे. म्हणून शब्दाकडे लक्ष असू द्या, माझ्याकडे ठेवू नका. कारण मी काय काळाबेरा माणूस आहे ना, माझ्याकडे लक्ष ठेवण्यासारखं काहीच नाही. डांबर आणि मी एकाच वर्गातले. हा, पण आजच्या घडीला हिरो मी आहे भाऊ, सलमान खान फेल आहे. माझ्यासोबत खोटं नाही सर, आहे की नाही? कारण सांगतो, लोग कहते हैं कि नाटा हूं काला हूं मैं. कौन कहते हैं? लोग. अरे लोग कहते हैं कि नाटा हूं काला हूं मैं, लेकिन मेरी माँ कहती है घर का उजाला हूं मैं. म्हणून म्हणतोय, अरे कड्या कड्या फुला फुलातून दरवळतो हा गंध, वाहतो आहे तोही कडे हा आनंदी आनंद. निळ्या 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 पाहून पताका, अहो निळ्या निळ्या पाहून पताका, बोले न बाला धरती. आली आली भीम जयंती, आली आली भीम जयंती. गड्या गड्या फुला फुलातून दरवळतो हा गंध, दरवळतो हा फुला फुलातून दरवळतो हा गंध, गड्या गड्यातून फुला फुलातून दरवळतो हा गंध. वाहतो आहे तोही कडे हा आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. निळ्या निळ्या लेटकरण, निळ्या निळ्या पाहून पताका, अहो निळ्या निळ्या पाहून पताका, बोले नवाला धरती धरती धरती. काय बोले? आली आली भीम जयंती, 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 आली आली भीम जयंती. रेखाबाई तेलतुंबडेची 200 रुपये दिले आहेत. गीतावरती 2 टाळ्या वाजून स्वागत करा. कड्या कड्या फुला फुलातून दरवळतो हा गंध, दरवळतो हा गंध, दरवळतो हा गंध, दरवळतो हा गंध. वाहतो आहे हो आहे हो आहे, वाहतो आहे तोही कडे हा आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. हो आनंदी, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद, आनंदी आनंद. निळ्या 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 पाहून पताका, ह्या निळ्या निळ्या पाहून पताका, अहो बोले नवाला धरती. काय बोले? आली आली भीम जयंती, आली आली, आली आली भीम जयंती, आली आली भीम जयंती.
पुरुषोत्तम ठवरे साहेब आवाज इंडिया चॅनेल वरोरा तालुका प्रतिनिधी साहेबांकडून सुद्धा 200 रुपये मिळाले. टाळ्या वाजवून स्वागत करा त्यांचं. आली आली भीम जयंती. तू भारतात जन्म. बाबासाहेबाचा एक ओळीचा निबंध लिहायला घ्या. बाबासाहेब भारतात जन्माला आले नसते तर. तरुण पोरांनो, एज्युकेटेड माझ्या तरुण बांधवांनो, ऑफिसरांनो, शिक्षितांनो, एक ओळीचा निबंध लिहायला घ्या. बाबासाहेबाचा जन्म झाला नसता तर किंवा बाबासाहेब भारतात जन्म आले नसते तर. सगळं लक्षात. नानी याद आ जाएगी. मुख्यांचा मुख नायक झाला भीमराय. झाकाया लाज कपडे नव्हते अशा घडीला. झाकाया लाज कपडे नव्हते अशा घडीला. हे आकाश पांघरून गेलास भीमराया. आता मोठे आम्ही टाय सूट बूट बोट सगळं घालतोय. माझ्या बहिणीच्या अंगावर 5,000ची साडी पैठणी घेऊन सगळं काय. परंतु विचार करा, ज्यावेळी कापडं नव्हती, झाकाया लाज कपडे. एक शेर आठवला. कधी कधी मला नामदेव ढसाळ लय आवडतं. त्यांची भाषा, त्याही भाषेत बोलतो मी. मला समजून घ्या, माझा उद्देश समजून घ्या. पवित्र आहे, गडोळ उद्देश नाही. तुकारामजी गावंडे यांच्याकडनं वंशमोर मिळाला या शेरला. धन्यवाद बोलतो. पुरी नजम आई बोलतो. परंतु त्याआधी ह्या 4 ओळी. गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी. ज्या तुरुंगात तुम्ही कैद होते तो तुरुंगच फुटला, उद्ध्वस्त झाला. कुणामुळे? बाबासाहेबांमुळे. परंतु गुलामीचा तुरुंग फुटला नसता कधी. अरे समतेचा वादळ वारा इथे सुटला नसता कधी. मनोज राजा भीम जर बायको लेकरात सुखाने जगला असता तर तुमच्या माझ्या ढोंगणाचा फडा सुटला नसता कधी. म्हणून म्हणायचं का, तू भारतात जन्म आला भीमराय. बाबासाहेबाचं गाणं म्हणजे आमच्या काळजाचं गाणं. हो, बाबासाहेबाचं गाणं म्हणजे आमच्या श्वासाचं गाणं. हो, बाबासाहेबाचं गाणं म्हणजे आमच्या जीवनाचं गाणं. जरासे डोला ना, मुकड्यासारखे बसून राहतात. काही तुम्हाला भाड्यानं किरायानं आणलं, हालाय डोलायला पैसे पडतात नाही ना, मग वाजवा ना टाळ्या. तू तुमच्या जीवनातून बाबासाहेब मायनस करा. 0 = 0. शून्य तुम्ही. बाबासाहेब आहे तर प्लस आहे. बाबासाहेब काळात तुम्ही 0 आहे. म्हणून विनंती करतो, अरे सगळ्या मायबापाची बेमानी करा पण बाबासाहेबाची करू नका. बाबासाहेबाची बेईमानी करणारे कसे कसे मेले माहीत आहेत ना तुम्हाला. गांधीजीला तर पाणी नाही भेटलं बिचारे.
मग बोरकरची तर राखच झाली, त्याच्या पोराला मुर्दाय नाही भेटला चेतवाले, निसर्गानं चेतवून टाकला होता. त्याच्यात तुमचा नंबर लावायचा आहे का? नाही ना, हात वर करा मग. नाही ना, इमानदार हात बाबासाहेबाची बोला डॉक्टर उत्सव समितीचे अध्यक्ष गौतम गेडम साहेब यांच्याकडे 200 रुपये मिळाले. टाळ्या वाजवून स्वागत करा. हे जयंतीचं गाणं आहे, आनंदित होऊन ऐका ना, उत्स्फूर्तपणे ऐका. डीजे लागल्यावर कसे नाचतात? नाचणं ही संस्कृती नाही आमची, ती संस्कृती शेंडीवाल्याची आहे. आमची संस्कृती वाचन संस्कृती आहे. म्हणून म्हणतो नाचणे आणि वाचणे याच्यातलाही फरक आहे. तलवार धारदार घासल्याने होत असते बापू हो, तलवार धारदार घासल्याने होत असते, आणि पाणी दूषित एके जागी साचल्याने होत असते. हे मी नवे मनोजराजा बाबासाहेब सांगून गेले रे. परिवर्तन नाचल्याने नाही भाऊ, वाचल्यानं होत असते. तू भारतात जन्म आलास भीमराया, तू मुक्यांचा मुखनायक, मुक्यांचा मुखनायक झाला भीमराया. साकायालाच कपडे, साकायालाच कपडे नव्हते अशा घडीला, साकायालाच कपडे नव्हते अशा घडीला. आकाश पांघरूनी गेलास भीमराया, आकाश पांघरूनी गेलास भीमराया, आकाश पांघरूनी गेलास भीमराया, आकाश पांघरूनी गेलास भीमराया. हे चंद्र सूर्य तारे, हे 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 चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे, हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. माय बापा भीमा, हे चंद्र सूर्य तारे, हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. जे ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, हे चंद्र सूर्य तारे आम्हा दिले तू सारे. जे ना दिले स्वतःच्या मुलास भीमराया, स्वतःच्या अवलादीला बाबासाहेबांनी घर सुद्धा दिलं नाही. अरे आता 5 वर्षासाठी आमदार होऊन जाते ना, त्याच्या 100 पिढ्याली इस्टेट सरे नाही. एवढी तो बोगसबाजी करतात. पण या देशाच्या सर्वोच्च पदी माझा बाप असताना या देशाच्या 1 पैशाचा सुद्धा अपहार माझ्या बापाने केला नाही रे. ज्यावेळी बाबासाहेबांचं महानिर्वाण झालं त्यावेळी बाबासाहेबांच्या पासबुक मध्ये किती पैसे? 3 अंकी संख्या. किती अंकी? 3. आताच्या नेत्याचे पाहून पान खाते किती आहे. म्हणतो जान वाले बहुत देखे मगर जानदार नहीं देखा. जान वाले बहुत देखे मगर जानदार नहीं देखा. अरे शान वाले तो बहुत देखे मगर शानदार नहीं देखा. हरामी बेईमान
मगर मेरे बाबा साहेब जैसा ईमानदार नहीं। सूर्य तारे आम्हा दिले तुसारे जे दिले स्वतःच्या मुलास भी मुलाया 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 मुलास भी मुलाया। आदरणीय उत्सव समितीच्या उपाध्यक्ष रमाईचेले रेगाबाई तेलतुंबडे यांच्याकडनं परत 200 रुपये मिळाले, टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं। हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तू कोहिनूर असूनी हिऱ्यात श्रेष्ठ हिरा तू कोहिनूर असूनी आम्हा कोळशामध्ये तू राहिलास भीमराया। कडते मनोज राजा तेव्हा विचारधारा कडते मनोज राजा तेव्हा विचारधारा पाहतो जेव्हा उमलत्या फुलास भीमराया। चिमणी पाखरे चिमणी पाखरे कोटी लेकरे ही अरे चिमणी पाखरे कोटी लेकरे चिंबून गेली वर्षाने पाऊस आला की नाही जयंतीला इकडे आला ना पाऊस। निसर्ग इमानदार आहे, माणसं बेईमान होऊ द्या ना रे, तो तर इमानदार आहे। तो सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीला वर्षाव करतोय। चिमणी पाखर कोटी लेकर चिंबून गेली वर्षाने अरे पहाट वारा सांगत सुटला ज्याला त्याला हर्षाने। काय सांगत सुटला वारा चैत्रामध्ये आली बघा ही चैत्र 44 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे। चैत्रामध्ये आली बघा ही आनंदाला भरती निळ्या 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 पाहून पताका निळ्या निळ्या पाहून पताका बोले ना बाळा धरती 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 आली 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 आली
आदरणीय उपासिका रमाई चिले, माझी बहीण सौ वंदना दीपक मोन या ताईकडनं या जयंती गीतावर 500 रुपये मिळाले. टाळ्या वाजवून स्वागत करावं. शेवट सादर करतो गीताचा, कारण माझी गाणी इथून ते चंद्रपूर इतके लांब लांब असतात. जर गातो म्हणलं तर 1-2 गाण्यातच रात्र निघून जाते, म्हणून शॉर्टकट शूट घेतो. तुम्ही म्हणसान मनोज राजा आला, एक तर गाणं म्हणून गेला. आता ते गाणंच तसं आहे, त्याला मी काय करू? नाही काय बगलीतलं काढत नाही, सांगत नाही बाबा. इतिहास सांगतो, माया बाप सांगतो, रमाई सांगतो, याच्यापेक्षा दुसरं नाही सांगत. पण मला येत बी नाही. सारे लोक कोणी याचं गाणं म्हणते, कोणी त्याचं म्हणते. पण या बंद्यानं शपथ घेतली दीक्षाभूमीवर की बाय बापा तुझं गाणं सोडून कोणाचंच गाणार नाही, मेलो तरी चालत. एखाद्या लिडरचं जर मी शपूट धरलं असतं ना, 4 व्हीलर मध्ये फिरला असता मनोज राजे, परंतु मी नाही. मला सुद्धा विकायला तलवार नेता आली असती. बांधवांनो, मला सुद्धा विकायला तलवार नेता आली असती. माझ्या बायकोला नवी सलवार घेता आली असती. मला सुद्धा विकायला तलवार नेता आली असती. माझ्या बायकोला नवी सलवार घेता आली असती. मनोज राजा, मी पैदल जरी फिरतो तरी मला आनंद आहे की मी बाबाला विकलं नाही, नाहीतर मलाही फिरायला मोटर कार घेता आली असती. ये हमारे भाई साहब अतुल भाई वानखड़े, ये है जय भीम वाले. क्या बात है. जयंती उत्सव समिती गेडावी साहेब यांच्याकडून 100 रुपये. हा हार फक्त बाबासाहेबाच्या गळ्यात शोभते, मायासारख्याच्या गळ्यात नाही शोभत. नका टाकू मला, माझी लायकी नाही ती. ही लायकी माझ्या बापाची आहे. गेडाम साहेब, तुमचं मी अभिनंदन करतो, परंतु मी प्रामाणिकपणे सांगतो मी त्याच्या लायकीचा नाही आहे. अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता. तवज्जो साथियों, भरपूर तवज्जो. अगर वो मर्द की तरह लड़ा नहीं होता तो ये ताज तेरे कदमों में पड़ा नहीं होता. अरे ये तूफान कब का तहस नहस कर देखा था तेरे बस्ती को, अगर भीम चट्टान बन के तेरे सामने खड़ा नहीं होता. परत अतुल भाऊ वानखडे यांच्याकडे 200 रुपये मिळाले. धन्यवाद. आणि तेही पण म्हणतात शेवट सादर करतो. पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण आग्नेय नैऋत्य, आग्नेय नैऋत्य, आग्नेय नैऋत्य, आग्नेय नैऋत्य, आग्नेय नैऋत्य. 10 दिशा कशाला म्हणतात? आपण नाही म्हणत 10 दिशा उजळून निघल्या. 10 दिशेचा उल्लेख यामध्ये आहे. 10 दिशा याला म्हणतात पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, वायव्य, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, आकाश आणि धरती. ह्या 10 दिशा. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय आणि नैऋत्य. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय नैऋत्य, वायव्य आणि ईशान्येही, वायव्य आणि ईशान्येही सांगे जगाला सत्य. सत्य कोणतं? मऊगावी त्या सूर्य उगवला, माय भिमारी पोटी.
काल थोडंसं बोलण्याची संधी नव्हती, आज बाबासाहेबांना दिली ना, घ्या ना त्याचा फायदा. का अध्यक्षपदाचाच घेता, घेणले का अध्यक्षपदाचा फायदा दिलं बाबासाहेबांना, हे तोड त्याचाही फायदा घ्या ना. पवित्र नाव आहे बाबासाहेबाचं, आसाराम बापूचं थोडी घ्या म्हणून राहिलो मी. हा? बलात्कार्याचं, ही भारतीय घटनाकाराचं नाव घ्या म्हणून राहिलो. काय हा आली आली भीम जयंती, आली आली